आपला शिरा आणि उडीद वडा समोर आलेला आहे. स्वागत आहे मित्रांनो. ऑल राईट लेडीज अँड जेंटलमेन, बॉईज अँड गर्ल्स, वेलकम बॅक टू माय चॅनल. मी आहे तुमचा दोस्त, तुमचा होस्ट प्रफुल्ल, आणि स्वागत करतो तुम्हा सर्वांचं आपल्या या नवीन ब्लॉगमध्ये. तर आत्ता वाजले आहेत सकाळचे 5:05 झालेत आणि खूप दिवसांनी भेटतो आपण. खरंच खूपच दिवसांनी आज मी ब्लॉग करणार आहे. तर एका स्पेशल ट्रिपपासून या ब्लॉगची सुरुवात आपण करणार आहोत. सो गाईज, इट इज लाईक अवर सेकंड होम. सगळ्यांनाच माहिती आहे आमची सगळ्यात आवडती जागा आहे ती, आवडतं ठिकाण आहे. सो आतांश आपण कुठे चाललोय? गोव्याला. येस, माझी फेवरेट जागा. सो गाईज फायनली आम्ही निघालो आहोत गोव्याला. गाईज माझे शूज बघा. आपली कार एकदम चकाचक रेडी आहे. चला ट्रिप सेट करूयात. तर ट्रिप 0 सेट केलेली आहे, म्हणजे आपल्याला कळेल एक्झॅक्टली आपलं किती किलोमीटरचं ट्रॅव्हलिंग झालेलं आहे. लाइक आकाश सेड इन दिल चाहता है, साल में एक बार तो एक हफ्ते के लिए गोवा में जाना चाहिए. तर तसं आम्ही दरवर्षी गोव्याला जात असतो 1 हफ्त्यासाठी. तर आम्ही खूप एक्साइटेड आहोत आपल्या या गोव्याच्या ट्रिपसाठी. चला तर फायनली आपण निघालो आहोत. गणपती बाप्पा, लेट्स बिगिन आवर जर्नी. गोवा कॉलिंग, गोवा कॉलिंग, गोवा. चला तर दगडूशेठ बाप्पाच्या आपल्या महाआरतीने आपली जर्नीची सुरुवात केली आपण. पहिला टोल नाका आलेला आहे आपल्या जर्नीचा, खेड शिवापूर. पहिला टोल आहे 115 रुपयाचा, 115 रुपीज. सो आता आपण खंबाटकी घाटामध्ये, एकीकडे आपल्याला मस्त सुंदर चंद्र दिसतं आणि थोड्याच वेळात सनराईज पण होईल. आपण पोहोचलोय आपल्या दुसऱ्या टोल नाक्यावरती. साताऱ्याच्या अलीकडे आलो आता आपण. 90 किलोमीटर्स झालेत आणि आत्ता वाजलेले आहेत 7:10 होत आलेले आहेत. चला लवकर जायचंय पुढे. हायवे लवकर कापायचं आहे. सो आपण आत्ता आलो आहोत आणेवाडी टोल नाक्यावरती आणि इथे सुद्धा टोल वाढलेला आहे. 80 रुपये टोल झालेला आहे. टोल वाढतच चाललेत. चला जाऊयात पुढे. सो सनराईज होत आहे. सुंदर सनराईज होतं, एकदम ब्युटिफुल. अथांश, सूर्य बघ, सूर्यदेवता वरती आलेले आहेत. कॅमेरा जस्टिस नाही करत आहेत. सो आता आपण पोहोचलोय तासवडे टोल नाक्यावरती. अँड सो फार वी हॅव ट्रॅव्हल्ड अराउंड 144 किलोमीटर्स. तर तासवडे टोल नाक्यावरतून आता पुढे चाललोय आपण. इथे 75 रुपीज टोल आहे.
तर किनीचा टोल आहे 70 रुपये आणि सो फार आपली जर्नी झालेली आहे 203 किलोमीटर. चला तर जाऊयात पुढे. सो गाईज आत्ता आपण कोल्हापूरमधून पुढे चाललोय आणि आत्ता वाजले 9:15. ऑलमोस्ट 225 किलोमीटर आपलं रनिंग झालेलं आहे ऑलरेडी. आणि सकाळी मस्त ब्रेकफास्ट केला होता आम्ही घरून निघताना, त्यामुळं अजून तरी काही भूक लागलेली नाही आहे. त्यामुळे गडिंग्लज फाट्याच्या जवळ ब्रेकफास्ट करायचं ठरवलं. त्यामुळे पटापट आपण आता हायवे कवर करूयात आणि गडिंग्लज फाट्याला आपण ब्रेकफास्टला थांबूयात. आपण महाराष्ट्राची बॉर्डर क्रॉस केलेली आहे. आता आपण कर्नाटकमध्ये आलो. सो गाईज आत्ता आपण कागनोली टोल नाक्याजवळ आलोय, निपाणीच्या अलीकडे. आता थोड्याच वेळात टोल नंतर निपाणी येईल आणि मग गडिंग्लज फाटा. सो इथला टोल आहे 60 रुपीज. चला तर आता आपण पुढे जाऊयात. चला तर लेट्स टेक राईट टर्न फॉर गोवा. आणि इथेच आपण ब्रेकफास्ट करूयात गोवा वेस्ट हॉटेलमध्ये. छान झोप झाली का? चला ब्रेकफास्ट करून घेऊयात. इथं साऊथ इंडियन चांगलं मिळतं, तर आपण ऑर्डर देऊ. एक शिरा, एक इडली सांबार आणि काय एक उडीद वडा सांबार. सो आपला शिरा आणि उडीद वडा सांबार आलेला आहे. वाफळती इडली आलेली आहे. सांगू का इडली? इडली सांगू का अजून? लेट्स स्टार्ट. मस्त ब्रेकफास्ट झालेला आहे. आता निघूयात पुढे आंबोली घाटामार्गे. तर अथांश, जीवनातील सुखाचा मार्ग कोणता? आंबोली घाट मार्ग गोवा. चला तर आंबोली घाटामार्गे आपण निघूयात आता गोव्याला. नाश्ता एकदम भरपेट झालेला आहे. लेट्स टेक राईट टर्न फॉर ब्राईट वेकेशन. नुसता धुराळा आहे, लाल मातीचा धुराळा. झाडं पण लाल लाल झालेली आहेत आजूबाजूला, बघितलं तर कळेल तुम्हाला. अच्छा, लाल मातीचा धुराळा आला, लाल लाल मुंग्या. पूर्ण झाडं लाल लाल झालेली आहेत. सो वी आर क्रॉसिंग चेकपोस्ट ऑफ आंबोली. आंबोली गावातून चाललोय आता आपण पुढे. आता आंबोलीचा घाट सुरू होईल, सुंदर असा. चला तर आता घाट बघूयात आंबोलीचा.
कॅमेरा हँडलिंग. येस, आंबोली घाट सिनेमॅटोग्राफी बाय कोमल. तर मित्रांनो, आपण महाराष्ट्राची बॉर्डर क्रॉस करून गोव्यामध्ये पोहोचलोय. गोव्यात एंटर केलंय आपण. आंबोली घाट नॉनस्टॉप आणला, जरा जास्त व्हिडिओग्राफी न करता, कारण की आत्ता 2 वाजलेत ऑलरेडी आणि आपल्याला चेक इन करायला उशीर होईल. त्यामुळे पटपट आलोय पुढे. गोव्याच्या रस्त्यांवर स्वागत आहे मित्रांनो, दोस्तांनो. आत्ता जाणवतंय गोव्यात आल्यासारखं. काय गंमत, चटके बसायला लागले. एसी वाढवल्यावर वाटतं. 400 किलोमीटर झाला एक्झॅक्ट. मित्रांनो, आपण पोहोचलेलो आहोत आपल्या डेस्टिनेशनवरती. अंजुना बीचला आपण आलेलो आहोत. आता चेक इन करायचं आणि आपलं टोटल ट्रॅव्हल झालं आहे 422 किलोमीटर्स. 422 किलोमीटर झालेलं आहे. चला तर चेक इन करून घेऊयात. सो गाईस, आपण आलेलो आहे बीचला. इथं मी डॅडाचा कॅमेरा घेतलेला आहे. हे बघा समोर डॅडा रूम दाखवत आहेत का काय. आपण दोघेही जाऊ. आता आपण रूम बघायला जाऊयात. सो गाईज, वी हॅव रीच्ड ॲट अवर डेस्टिनेशन. आपण पोहोचलो आहे आपल्या अंजुना बीचवरती आणि तुम्ही माझ्या मागे बघू शकता आपली कार पार्क केलेली आहे मी इथं. हे आहे आपल्या प्रॉपर्टीचं पार्किंग, जिथं रूम घेतलेलं आहे त्या प्रॉपर्टीचं पार्किंग. आणि बाय द वे, मी जिथे रूम घेतलेला आहे त्या प्रॉपर्टीचं नाव आहे विस्टा प्राइया. हे अंजुना बीचवरती आहे विस्टा प्राइया प्रॉपर्टी. सो मित्रांनो, अशी भली मोठी पार्किंग आहे. तर ज्यांनी माझे मागचे गोवा व्लॉग्स बघितलेले आहेत त्यांना माहिती आहे, मी लास्ट टाईमसुद्धा विस्टा प्राइया इथंच थांबलो होतो. त्याचं एक महत्त्वाचं कारण आहे, ते मी पुढे गेल्यावरती दाखवतो. तोपर्यंत आपण प्रॉपर्टी बघूयात. ही मस्त अशी नारळाची झाडं आणि हे एंट्रन्स गेट आहे. इथून आतमध्ये आल्यावरती असं मोठं पार्किंग आहे. हे आहे विस्टा प्राइया प्रॉपर्टीचं रिसेप्शन डेस्क. तर आता आपण आपले रूम बघायला जाऊया. अशी मस्त नारळांच्या झाडांमधून हा रस्ता जातो आपल्या रूमकडे. खूपच मस्त प्रॉपर्टी आहे, म्हणून मी सेकंड टाईमसुद्धा इथं चालवलं. विस्टा प्राइया ही बीच साईडला प्रॉपर्टी, एकदम बीचच्या लगत. सो गाईज, यावेळीसुद्धा विस्टा प्राइया बुक करण्याचं कारण म्हणजे, आता तुम्ही पुढे बघताल तोपर्यंत मी तुम्हाला बाहेरनं आपला रूम कसा दिसतो ते दाखवतो. हा आहे आपला रूम, खूपच सुंदर आहे. चला तर तुम्हाला महत्त्वाचं कारण दाखवतो विस्टा प्राइया बुक करण्याचं. तर तुम्ही समोर बघू शकता, आपल्या रूमच्या एक्झॅक्ट समोर अंजुनाचा बीच आहे. असा मस्त बीच व्ह्यू आपल्याला विस्टा प्राइयामधून बघायला मिळतो. समोरच सनसेट होणार आहे थोड्या वेळाने. एकदम मस्त सुपर व्ह्यू आहे. बाजूला रेस्टॉरंट्स वगैरे आहेत आणि असा रूममधून मस्त सनसेट दिसतो आपल्याला. दॅट इज द बिगेस्ट रिझन विस्टा प्राइया बुक करण्यासाठी. तर आता आपण रूम बघूयात आपला. असा बाहेरून असा व्ह्यू आहे रूमचा. असा छोटासा पॅटिओ एरिया पण आहे आणि इथं मस्त चेअरवरती बसून मी तुम्हाला म्हणल्याप्रमाणे आपण सनसेट बघू शकतो. सो मित्रांनो, कसा वाटला तुम्हाला हा समोरचा व्ह्यू? चला तर मित्रांनो, आता मी तुम्हाला आमचा रूम दाखवतो.
सो मित्रांनो, असा आहे आपला स्पेशियस AC रूम. आणि बाकी गोष्टी तर तुम्ही बघू शकता. सोफा आहे आणि सगळ्यात इम्पॉर्टंट इथे फ्रीजसुद्धा आहे, कबर्ड आहे, मिरर आहे आणि असं आहे इथलं वॉशरूम. TV वगैरे तर आहेच. सो असा आहे आपला स्पेशियस AC रूम. आणि स्पेशल का म्हणतोय मी ते तुम्हाला मगाशीच सांगितलं, कारण तुम्ही बघू शकता बाहेर इथल्या पॅटिओ एरियात बसल्या बसल्या आपण सनसेटची मजा घेऊ शकतो. ॲक्च्युअली सनसेट दिसतो इथून आपल्याला. नमस्कार गाईज. अथांज इज ऑलरेडी रेडी. सो आपण आलोय बीचवरती. आमच्या सगळ्यात आवडतीचा बीच आहे अंजुना बीच, जो की असा आधीसारखा नाही राहिला. रश वाढली आहे अंजुनावरती आता. कळतच नाहीये अंजुन आहे की आणि भरपूर गर्दी झाली आज लवकर डिनर करणार आहे, कारण की आमचा लंच स्किप झाला आहे आज लवकर पोहोचण्याच्या गडबडीमध्ये. तर आमच्या जुन्या आवडत्या रेस्टॉरंटला आलो आहे आम्ही अंजुना बीचवरती आणि आता डिनर करणार आहे. तर छत्री काढायला लावली आहे समोरची आणि आता मस्त आपल्याला सनसेट दिसतो इथून. आणि ब्रीज, समुद्रावरून जी हवा येते थंड मस्त. आणि हा गोव्यामधला विद्युत जामवंत अंजुना बीचवरती आलाय विद्युत. विद्युतने बघायचं पटपट. फ्रेंड्स, दिवसभराच्या हेक्टिक ड्रायव्हिंग नंतर एकदम मस्त रिलॅक्स वाटतंय. थंड हवा आहे आता, एकदम मस्त वाटतंय. आणि लाईव्ह म्युझिकचा आनंद चालू आहे. लाईव्ह म्युझिकमुळे एकदम रिलॅक्स वाटतंय मस्त. फ्रेंड्स, डिनर वगैरे करून आता परत रूमवरती आलो मी आणि म्हणलं आपलं दिवसभराचा ट्रॅव्हलिंग कसं झालं ते तुमच्याशी एकदा शेअर करावं. तर आपण जर्नी अप्रॉक्सिमेट सकाळी 6 वाजता साधारण चालू केली होती आणि इथे आम्ही पोहोचलो अप्रॉक्सिमेट 3:15 वाजता. आणि टोटल किलोमीटर आपण ट्रॅव्हल केलं ऑलमोस्ट 430 किलोमीटर ऑलमोस्ट आपण ट्रॅव्हल केलं आहे. आणि या 430 किलोमीटरमध्ये आपल्याला 5 टोल लागलेले आहेत, कारण की मी नेहमीच्या रूटने आलो. पुण्यावरून निघालो, सातारा, कराड, कोल्हापूर, त्याच्यापुढे निपाणी मार्गे गडिंग्लज, तिथून पुढे आजरा आणि आंबोली घाटातून सावंतवाडी आणि गोवा, असं करत आम्ही 430 किलोमीटरचं ट्रॅव्हलिंग केलेलं आहे. तर अशी आमची ओव्हरऑल जर्नी होती. आता मस्त झोपणार आहे, आराम करणार आहे पूर्ण आणि उद्यापासून मस्त वेकेशन आपलं एन्जॉय करणार आहे. चला तर भेटूयात आपल्या पुढच्या ब्लॉगमध्ये. गुड नाईट. चला तर भेटूयात आपल्या पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत टेक केअर, कीप एक्सप्लोरिंग.
आहे